आपल्याला देवानंतर वाचवणारा कोण तर डॉक्टर. प्रत्येक डॉक्टर असे आहेत ज्यांनी अनेक रुग्णांना नवीन जीवन दिलं आहे. देवासमान असणाऱ्या डॉक्टरांबाबत प्रत्येकाच्या मनात वेगळा आदर असतो. मात्र एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये एका डॉक्टरने असं काही कृत्य केले आहे की कोणालाच विश्वास बसणार नाही. एका डॉक्टरने टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावला होता. एका महिलेला संशय आल्यावर त्याची बॅग चेक केल्यावर जे काही दिसलं त्याने सर्वांनाच धक्का बसला. एका खाजगी फिजिओथेरपी सेंटरच्या टॉयलेटमध्ये चोरून कॅमेरा लावले होते. या कॅमेराबाबत कोणालाच माहिती नव्हती. या सेंटरमध्ये काम करणाऱ्या महिलेला एका डॉक्टरवर संशय आला. तिने डॉक्टरच्या केबिनमध्ये ठेवलेली बॅग चेक केली. त्यामध्ये तिला एक पेनड्राईव्ह सापडला. महिलेने हा पेनड्राईव्ह घरी आणून पाहिला. त्यामध्ये असलेले व्हिडिओ पाहून तिला धक्काच बसला. याबाबत तिने आपल्या घरच्यांना सर्व प्रकार सांगितला. नंतर घरच्यांनी पोलिसात धाव घेतली आणि या प्रकरणाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीनंतर थेट त्या सेंटरवर छापा टाकला. टॉयलेटमधील कॅमेरा आणि 4 ते 5 पेनड्राईव्ह सापडले. या पेनड्राईव्ह मध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले. हा प्रकार राजस्थानच्या सीकर जिल्ह्यामधील लक्ष्मणगड येथे घडला आहे. लक्ष्मणगडचे एसपी दिलीप मीना यांनी याबाबत माहिती देताना पेनड्राईव्ह सापडले असून आरोपी डॉक्टरला ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे. सध्या सेंटरमधील कर्मचारी जबाब देण्यास नकार देत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जाईल. या प्रकरणातील सर्व दोषींवर कारवाई केली जाईल असंही दिलीप मीना यांनी म्हटलं आहे.